नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. सध्या आषाढी एकादशी निमित्त सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवरती अनेक पालख्या आलेल्या आहेत. त्यात सर्वात महत्वाची करमाळ तालुक्यात जी पालखी समजली जाते ती म्हणजे मानाची श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा करमाळा तालुक्यातून जातो. पहिला मुक्काम हा रावगाव येथे असतो आणि सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीवरती या पालखी सोहळ्याचं प्रशासनाकडून भव्य असं स्वागत केलं जातं. आज आपण या ठिकाणी आहोत की ज्या ठिकाणी या पालखी सोहळ्याचं स्वागत केलं जातं तिथे आपण आलेलो आहोत. ते म्हणजे शेगुड आणि डुकरेवाडी रावगाव या गावाची हद्द आहे. इथे आलेलो आहोत आपण आणि प्रशासनाकडून येथे कशी तयारी केली आहे या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आणि एकूणच करमाळा तालुक्यातून ज्या वेगवेगळ्या दिंड्या जातात, वारकरी दिंड्यांच्या माध्यमातून जातात, त्यांच्या स्वागताची नेमकी कशी तयारी केलेली आहे, याशिवाय यावेळी पालखीमध्ये वेगळं पण काय असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. करमाळ्याच्या कर्तव्यदक्ष अधिकारी तहसीलदार शिल्पाताई टोकडे यांनी या मार्गाची पाहणी केली आहे. आपण पाहिलं गेल्या 2 दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यस यांनी देखील या भागात पाहणी केली होती. काही त्यांनी सूचना केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांचा हा दुसरा दौरा आहे आणि आणखी त्यांनी काय सूचना केलेल्या आहेत, नेमकी काय यामध्ये प्रगती झालेली आहे, नेमकं काय यावेळेस सोयी सुविधा दिलेल्या जाणार आहेत, आपण जाणून घेणार आहोत. मॅडम, तुमचं स्वागत आहे. पालखी सोहळा आहे हा आणि याची आतुरता सर्वांनाच लागलेली आहे. आपण या पालखीचं स्वागत करण्यासाठी अतिशय उत्सुक आहोत. नेमक्या यावेळेस सुविधा काय असणार आहेत, नेमकं काय तयारी आहे? यावेळीची तयारी म्हणजे पूर्वीपेक्षा स्वच्छता. आपण स्वच्छतेवर भर देणार आहोत. स्वच्छ आणि सुंदर वारी आपली करायचं प्रयोजन आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेब 2 दिवसापूर्वीच येऊन गेले. स्वागताच्या वेळी वारकरी आणि ज्या पालखी प्रमुख आहेत त्यांच्या ज्या सूचना आहेत त्याप्रमाणे आपण सर्व काम करत आहोत. पण त्याचबरोबर रस्त्यावर पडलेले जे खड्डे आहेत, मध्ये पाऊस झाला त्याच्यामध्ये जे खड्डे पडलेले आहेत किंवा साईड पट्ट्या ज्या नादुरुस्त झालेल्या आहेत त्यांचं मुर्मीकरण ह्या संदर्भामध्ये वारंवार आम्ही दर दिवसाआड भेटी देत आहोत. पालखी सोहळ्याचा म्हणजे स्वागत आपल्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आणि प्रवेशद्वाराजवळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये भंडारा उधळला जातो. किती जरी आपण सूचना केल्या आणि किती जरी ठरवलं तरी तो थोडासा केमिकल युक्त असतो, त्यामुळे लोकांच्या आरोग्याला त्रास होऊ नये, डोळ्याला त्रास होऊ नये ह्या हिशोबाने आपण शेगुडच्या देवस्थानाशी पण बोलणार आहोत की तो जो सुधारणा म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात तो भंडारा उधळला जाऊ नये किंवा उधळला तरी पालखीच्या तिथं उधळला जाऊ नये. कारण मग ते सगळंच स्वागताचं जे धार्मिक पण उत्सुकता हे थोडस कुठंतरी गालबोट लागतं. मॅडम, आपण जर पाहिलं तर करमाळा तालुक्यातून म्हणजे नगर असेल, त्यानंतर धुळे असेल, जळगाव असेल, नंदुरबार असेल, या भागातून खूप मोठ्या प्रमाणात दिंड्या आपल्या इथून जातात. जशी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची मानाची पालखी आहे, त्याचबरोबर दुसरे पालखी सोहळा आणखी एक दुसरा मोठा असतो, तो म्हणजे दुसरं वर्ष आहे, तो म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळा. हा देखील दुसरं वर्ष आहे त्यांच्यात देखील मोठ्या प्रमाणात वारकरी असतात. त्यानंतर संत वामनभाऊ महाराज यांचा घेण्यात गडावरील तो देखील मोठा पालखी सोहळा असतो. एकूणच जर पाहिलं तर करमाळा तालुक्यातून खूप मोठ्या पालख्या जातात. सर्व वारकऱ्यांची नेमकी सुविधा त्यांना कशा देण्यावरती बरं आहे काय नाही? आता ज्या 10 मानाच्या पालख्या आहेत त्यामध्ये संतश्रेष्ठ निवृत्ती महाराजांची पालखी येते. ग्रंथराज ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी आहे, ज्ञानेश्वरीची पालखी जी येते नेवास्यावरून येते. त्याच्यात भक्तगण वाढलेले आहेत, वारकरी वाढलेले आहेत, परंतु आपण त्यांना त्या मानाच्या पालखीमध्ये जरी येत नसले तरी त्यांना पण सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करतोय. आणि करमाळ्याचं वैशिष्ट्य आहे की आलेल्या प्रत्येक पालख्यांचं खूप भक्तिपूर्ण वातावरणामध्ये स्वागत होतं. त्यांना त्यांच्यामध्ये कसलीच कमतरता ठेवली जात नाही आणि सर्व सोयी सुविधा पुरवल्या जातात जेणेकरून वारकऱ्यांना त्रास होऊ नये. म्हणजे प्रशासन असेल, नागरिक असतील आणि सर्व तालुक्यातली लोक जी असतील, एकच आपला उद्देश आहे की वारकऱ्यांना त्रास होऊ नये. जे भक्तीने चाललेले आहेत पंढरपुराकडे त्यांना आमच्या तालुक्यामध्ये कसलाही त्रास होऊ नये आणि त्यांनी आमची चांगली आठवण घेऊन जावी
ही आमची इच्छा आहे. मॅडम, आपण जर पाहिलं तर मानाची जी पालखी आहे निवृत्तीनाथ महाराजांची, त्यांचे करमाळा तालुक्यात 3 ठिकाणी मुक्काम असतात. रावगाव आहे, त्यानंतर जेऊर आणि कंदर येथे. तर या मुक्कामाच्या ठिकाणी काय काय सुविधा दिल्या जाणार आहेत? मुक्कामाच्या ठिकाणी आता रावगाव मध्ये मुक्काम आहे, तिथं 10,000 स्क्वेअर फूटचा मंडप, 15,000 स्क्वेअर फूटचा मंडप घातलेला आहे, वॉटरप्रूफ मंडप आहे. जेऊर मध्ये मंडप घातलेला आहे, परंतु कंदर मध्ये एक जर्मन हँगर आणि 2 मोठे मंडप घातलेले आहेत. याशिवाय स्वच्छताच्या संदर्भातल्या महिलांसाठी स्वच्छतागृह, हिरकणी कक्ष या अशा काय सुविधा आहेत? या सुविधा ज्या आहेत म्हणजे महिलांसाठी हिरकणी कक्ष आहे, त्यांच्यासाठी वेगवेगळे बाथरूम केलेले आहेत, आंघोळीच्या सोयी, चेंजिंग रूम केलेले आहेत, आरोग्याचे सर्व औषध साहित्य सगळं ठेवलेले आहे. आणि त्याचबरोबर स्वयंसेवक जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वारकऱ्यांचे पाय दुखतात चालून, तर त्याची मालिश करण्यासाठी पाय दाबण्याचं मशीन ठेवलेलं आहे. देवळालीमध्ये सर्व म्हणजे देवळालीच का, रावगाव, कंदर सर्वच ठिकाणी जिथं जिथं विसावा आहे, मुक्काम आहे, अशा ठिकाणी म्हणजे दाढी कटिंग करण्यापासून ते चपला तुटलेल्या असतील तर त्यापर्यंतचे सर्व सुविधा आपण पुरवलेल्या आहेत. मॅडम, ह्या वर्षी आपण जर पाहिलं तर पाऊस कमी आहे आपल्या भागात, त्यामुळं साहजिकच पाण्याचा देखील प्रश्न निर्माण होऊ शकतो. मात्र यावरती आपण काय उपाययोजना केली? आपल्या सुदैवानं असं झालेलं आहे की मधले 3 ते 4 पाऊस, त्यातले 2 पाऊस खूप चांगले झालेले आहेत, त्यामुळे पाण्याची कमतरता येणार नाही. सर्व जे फिडिंग पॉइंट आहेत ते बघून ठेवलेले आहे, त्याचं टेस्टिंग झालेलं आहे. आणि त्यांचे जे टँकर येतात म्हणजे 6 टँकर त्यांचे असतात आणि आपण पुरवतो 6 टँकर वेगवेगळे, त्यांना कुठेही अडचण येणार नाही, ती दक्षता आपण घेतलेली आहे. मॅडम, थोडा माझा वेगळा प्रश्न आहे या ठिकाणी. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं स्वागत करण्यासाठी आपल्या तिसरे वेळ आहे, तिसरी संधी आहे तुमची. अनुभव काय आहे आणि काय नेमकं वारीबद्दल? नाही, वारी आनंदाची वारी आहे. म्हणजे त्यावेळी 3 दिवसामध्ये खरं सांगायचं तर कुणालाच म्हणजे मी 3 वर्षापासून हे करते. वारी येत असताना म्हणजे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा रथ येताना ती उत्साह आणि हे असतो. आणि खोटं सांगत नाही, कंदरच्या तिथून जात असताना काहीतरी आपल्याला सोडून चाललंय असं ही भावना होते. म्हणजे ती 3 दिवस खूप भक्तिमय वातावरणात जातात. वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली म्हणून खूप आनंद होतो. आणि खरं हे काहीतरी पूर्वसंचित आहे की सेवा करायला मिळते. मला आणखी एक विचारायचंय, म्हणजे स्वागताची जी तयारी आहे, प्रशासनाकडून हे स्वागत केलं जातं. आपण जर पाहिलं तर ज्या आपल्या जिल्ह्यात मानाच्या पालख्या आहेत, पहिली ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा असेल, त्यानंतर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आहे, याशिवाय असे 1 ते 10 क्रमांकाच्या मानाच्या पालख्या आहेत. त्या पालखी सोहळ्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून जेवढं स्वागत होतं, म्हणजे जिल्हाधिकारी असतील, पालकमंत्री असतील, उपस्थित असतात. तसं पाहायला गेलं तर करमाळ्याकडं तुम्ही असतात, प्रांताधिकारी असतात, मात्र वरिष्ठ स्तरावरून तसं कोण लक्ष देत नाही असं वाटतं. तसं नाही. म्हणजे ज्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जिल्ह्यात प्रवेश करते त्या तारखा ज्या आहेत ह्या ओव्हरलॅप होतात, त्यामुळं वरिष्ठ स्तरावरच्या लोकांना हजर राहता येत नसेल, परंतु त्यांच्या जिल्ह्याचा प्रतिनिधी आपल्या इथं आलेला असतो. आणि मला असं म्हणायचंय की त्यामुळं स्वागताला कोण आलं ह्यानी त्या पालखीचं महत्व ठरतच नाही ना. हे संत श्रेष्ठ सगळे जे लोक आहेत हे इतके महान आहेत की ह्यांना आम्ही जाऊन काय ह्याचं हे वाढवणार. त्यांचं स्वागत आम्हाला करतंय हे आमच्या आयुष्याचं कल्याण होतंय, हे आमच्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं होतं. ते स्वतःच इतके मोठे की त्यांच्या स्वागताला कलेक्टर साहेब गेले काय, पालकमंत्री गेले काय, किंवा कोण गेलं काय. दुसरा एक असा विषय आहे की करमाळा शहरातील जो विषय आहे, म्हणजे पालखी मार्ग आपण पाहतो की म्हणजे दिवसेंदिवस पालखीमध्ये वारकऱ्यांची संख्या वाढत आहे, पण त्या प्रमाणात जर पाहायला गेलं तर करमाळा शहरात तशी स्वच्छता असेल किंवा इतर काही गोष्टी जाणवतात. स्वतः कलेक्टर साहेबांनी देखील याबाबत मुख्याधिकारी सचिन तपसे यांना देखील तशा सूचना दिलेल्या आहेत काय, मात्र तशा आणखी काय बदल झालाय असं काही दिसत नाही. नेमके अजून 2 दिवस आहेत काय तशा? 2 दिवस आहे. तिथं मूळ राशीन पेठेमध्ये तिथं आरती होते,
त्या आरतीच्या वेळी तिथून जेवण करून पुन्हा ती पालखी बाहेर पडते. तर त्यावेळी जेवणाच्या वेळी ती स्वच्छता आणि तिथलं सगळा जो सुव्यवस्था केली पाहिजे असं पालखी प्रमुख राठी महाराजांनी पण सांगितलेलं आहे आणि तशा सूचना दिलेल्या आहेत. आपण आज राशीन पेठेची पण मिटिंग तिथे घेत आहोत, जेणेकरून तिथली स्वच्छता म्हणजे मूळ प्रश्न जो आहे स्वच्छतेचा, तो स्वच्छता तिथं राखली जाईल ह्यासाठी आपण आवाहन करत आहोत. धन्यवाद मॅडम. तुम्ही काय सांगताची संवाद साधला वारीबद्दल. नेमकं सर्वांनाच उत्सुकता आहे, मानाची पालखी आहे नेमकी आपल्या तालुक्यात कधी येईल आणि तिचं स्वागत करण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत. वेळोवेळी असाच आपण काय सांगताच्या माध्यमातून वेगवेगळे व्हिडिओ घेणार आहोत वारीच्या निमित्ताने. धन्यवाद.